टीम या वेळेला पहिला चेंडू आपण बघतोय डीप मिड विकेटला निघून जातोय सीमारेषा पार चौकार. पहिल्या चेंडूवर येतोय हा चौकार आणि 4 धावेने मात्र खातं ओपन होतं. इथे मीत विरुद्ध हल्ला बोल केला जातोय. मातोश्री टायगर सरपाडा वर्सेस आपण बघितलं तर ART तेंबोडे तर कल्पेश पाटील यांच्यासाठी. कल्पेश पाटील आपण येऊन इथे 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा घेऊन जायचं आहे. आदरणीय रोशनजी पाटील साहेब तेंबोडे यांच्याकडून ART चे संघमालक यांच्याकडून आपण बघितलं तर हे 500 रुपये आलेले आहेत. वेळेला आपण बघितलं पुन्हा एकदा मात्र चेंडू इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. 2 चेंडूंचा खेळ होतोय. 6 धावा धावफलकावर. प्रतीकच्या बॅट मधून जबरदस्त मात्र फटके आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम परंतु लाईन लेंथ थोडीशी खराब बघायला मिळाली. धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. तीन चेंडू 7 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या 2 संघादरम्यान ART तेंबोडे वर्सेस आपण बघितलं तर मातोश्री टायगर सरपाडा. 1 सेकंद फक्त थांबवेन. यावेळेला जबरदस्त प्रहार केला गेला प्रतीकच्या बॅट मधून परंतु वॉड कॅच ब्रिलियंट. तर या ठिकाणी आपण देऊया दयानंद वजेसे यांच्या शुभ हस्ते एमएच आपण पाहतोय 48 प्रॉपर्टीज संजयजी किनी साहेब यांच्या माध्यमातून सौजन्य केलेली ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. दयानंद वजे साहेब थँक्यू व्हेरी मच. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. रुपेश जास्त वेळ घेणार नाही. मॅच ऑनगोईंग सुरू आहे परंतु थोडक्यात या स्पर्धेविषयी आणि तुझा परफॉर्मन्स होत नव्हता. खूप वेळेनंतर पहिला षटकार मात्र नेत्रदीपक पाहायला मिळाला. काय या कामगिरीबद्दल बोलशील? आमची टीम बॅकफुटला गेलेली. मी आयकॉन प्लेयर असून माझीच बॅटिंग होत नव्हती आणि माझी बॅटिंग होत माझे मागचे फलंदाज बॅटिंग करत नव्हते. ही मॅच मी विकेटवर थांबलो. लास्टपर्यंत मॅच घेऊन गेलो आणि विन झालो. खूप बरं वाटलं. आता क्वालिफाय व्हायला चान्स आहे. बघूया कसं होईल. थँक्यू व्हेरी मच कल्पेश. ऑल द बेस्ट असेल. सुपर बॅटिंग केली आणि मॅन ऑफ द मॅचचा शिल्पकार ठरला कल्पेश पाटील. अर्थातच मडवी या नावाने फेम ज्याला आपण पाहू शकतायत. तर जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ज्या ठिकाणी 2 आवाज पुन्हा एकदा मनोज पाटील आणि आदेश जी पाटील असतील. थँक्यू व्हेरी मच पाटील. नेटवर्क कॅमेरामॅन अनुराग चव्हाण ब्रँड ऑफ कमारे. धन्यवाद सर. तर काय जबरदस्त झेल घेतला मॅन फ्रॉम पारगावचा खेळाडू आपण बघतोय वेद घरत. तर बघा नवीन पॉइंट टेबल आलेला आहे आमच्यापर्यंत. नक्कीच ते तुम्हाला पोहोचवेल मी. मीत पाटील या वेळेला आपण बघतोय जबरदस्त चेंडू होता आणि इथे मात्र गडी बाद होता आपल्याला बघायला मिळाला. उज्ज्वल बॅक टू डगआउट. तर बघा तानसा किंग 6 सामने 5 विजय 10 पॉइंट 0.333 च्या नेट रन रेटने हा संघ मात्र क्वालिफाय केलेला आहे. VI11 भामटपडा 5 सामने 4 विजय 8 गुण आणि 0.330 चा हा नेट रन रेट आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे स्वरांगी वॉरियर्स दुकटन 5 सामने 3 लॉस्ट आणि 2 विजय 4 गुण 0.06 असं नेट रन रेट आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर आपण बघतोय ART तेंबोडे 5 सामने 4 गुण -0.01 चौथ्या क्रमांकावर आहे. SS रिअल टायगर सरपाडा 5व्या क्रमांकावर 4 गुण आहेत त्यांचे सुद्धा. ओम साई बिलीवर सरपाडा 5 सामने 4 गुण 6व्या क्रमांकावर आहे. तर मातोश्री टायगर सरपाडा 5 सामने 2 गुण आणि 7व्या क्रमांकावर आहे. तर पहिले 3
तर गोलंदाज आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर मिस्टर तर एक रिक्षा आहे 5879 गुरुकृपा नाव आहे. ही रिक्षा कोणाची असेल तर रस्त्यामध्ये आहे ती थोडी बाजूला करायची आहे हे लक्षात ठेवा. 5879 या नंबरची रिक्षा रस्त्यामध्ये आहे. कोणाची असेल त्याने थोडी बाजूला करायची आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या अंकांवर. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आफ्टरनून सेशन आहे त्यानंतर इव्हिनिंग सेशन मध्ये आपण बोलतोय. थोडीशी घाई करा खेळाडू मित्रांनो, विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. खूप चांगल्या पद्धतीने आजचा दिवस हाताळलाय. सकाळच्या सत्रामध्ये पावसाचं वातावरण, परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं वातावरण खूप चांगल्या पद्धतीने गरम होत असताना वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि नक्कीच त्वरित या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. तर थर्ड अंपायर या ठिकाणी चेक केलं जाईल. विनंती करेन आशुतोषजी व्यवहारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गोलंदाजी करण्याचा मात्र आपण रिव्ह्यू बघतोय या ठिकाणी गोलंदाजच्या माध्यमातून घेतला गेलाय. यस वाईड आहे. अर्थातच या ठिकाणी बघतोय आपण रिव्ह्यू लॉस झालाय गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. त्यानंतर आपण रिव्ह्यू घेऊ शकत नाही हे लक्षात असू द्या. रिव्ह्यू आपला संपलाय. धावफलक 9 या अंकांवर 1 षटकांचा खेळ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अजिंक्याला आपण बघताय. यावेळेस मात्र ज्या पद्धतीने रिॲक्शन होती नो डाऊट की बॅटची एज लागली होती, कारण की सर्व काही या ठिकाणी सांगून जात आहे आणि पंच दर्शवत असताना एक धाव एकेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले 10 या अंकांवर 10 रन्स ऑन कार्ड. नक्कीच मातोश्री टायगर सरपडा जास्त काही उरलं नाहीये या स्पर्धेमध्ये, परंतु जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचं काम करतील आणि जसं म्हणतायत ना की नक्कीच आगीमध्ये तेल ओतण्याचं काम आणि त्यानंतर पार्टी स्मॉईल करण्याचं काम करतील नो डाऊट. कारण की ART टेंबोडे या संघाकरिता हा सामना खूप महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वपूर्ण याकरिता कारण की पॉईंट टेबलवर रेलचेल आहे आणि हा सामना सुद्धा जिंकायचा आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये जिंकायचा आहे ART टेंबोडे या संघाला. म्हणून लीग फॉर्मॅटमध्ये सर्वात महत्त्व आहे प्रत्येक धावेला आणि ते मात्र ती रेलचेल खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. यावेळेस पॅडल स्कूप करण्याचा प्रयत्न बॉडी लाईनला चेंडू आदळला जातोय. 1 धाव परिपूर्ण केली गेली आणि एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 11 या अंकांवर. 5879 नंबरची रिक्षा आहे. कृपया करून जो कोणी रिक्षेचा मालक असेल 5879 थोडंसं मात्र त्या ठिकाणी रिक्षा साईडला करायचे आहे. पार्किंग झोनमध्ये थोडासा अडथळा आलाय, विनंती असेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेस पुन्हा एकदा पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून 1 धाव ही स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल. रिव्ह्यू नाही आहे गोलंदाजी करणारा संघ आपण बघतोय त्याकरिता इथे मात्र आपण बघू शकतात पंचांचा जो डिसिजन आहे त्यावर मान्य करावं लागेल. गोलंदाजी करणारा संघ ART टेंबोडे या संघाला. धावफलक 12 या अंकांवर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड आपण बघतोय. बघायचं इथून कशा पद्धतीने यावेळेस फटका हवेमध्ये जास्तीत जास्त हवेमध्ये मिड ऑफचा क्षेत्ररक्षक यावेळेस जज करतात. ॲक्युरेट जजमेंटने झेल टिपला जातोय आणि अजिंक्य यावेळेस चांगलं कमबॅक करत असताना अजून एक धक्का तंबूच्या आशेला. मातोश्री टायगर सरपडा या संघाला लागतोय हा 3रा धक्का.
सुंदर अशा सॉन्ग नंतर पुन्हा एकदा सर्वांचं वेलकम या स्पर्धेमध्ये 12 अंकांवर 3 गडी बाद. थोडीशी स्थिती डाळमळीत आपल्याला बघायला मिळते. आतापर्यंत फलंदाजी थोडीशी फ्लॉप, त्यानंतर गोलंदाजी फ्लॉप. मातोश्री टायगर सरपाडा थोडस संघर्ष करत असताना यावेळेस सुंदर फटका, खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर, मांडव तोड शॉट, 6 धावा. नक्कीच ज्या पद्धतीने परफॉर्मन्स व्हायला पाहिजे होता नारायण, परंतु परफॉर्मन्स बघायला मिळाला नाही. परंतु मी म्हटलं ना, जाता जाता पार्टीमध्ये थोडंसं विघ्न टाकण्याचा प्रयत्न करतील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 18 या अंकांवर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक आहे वाईडिश लॉंगनच्या रिझनमध्ये फील्ड केलं जाईल. एकच धावेवर समाधान आणि एकेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या अंकांवर. 19 रन्स ऑन कार्ड, 19 धावा. खूप चांगल्या स्थितीमध्ये जर हा सामना जिंकायचा असेल मातोश्री टायगर सरपाडाला, तर इथून चांगलं आव्हान समोर देणं गरजेची गोष्ट आहे. कारण की समोरच्या संघामध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाज आणि त्यानंतर फलंदाज आपण बघतोय. मीच सारखा फलंदाज आहे, त्यानंतर अपूर्व सारखा फलंदाज विसरून चालणार नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स केला या स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर अजिंक्य सारखा अष्टपैलू खेळाडू आहे. परंतु तेवढं आव्हान द्यावं लागेल, त्याकरिता चांगल्यात चांगली फलंदाजी करणं बंधनकारक. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, ऑन साइडला पुलचा फटका पॉवरफुल बघायला मिळतोय. पक्का पक्का पक्का, ये लगा मॅक्सिमम, सुपर चक्का, सुपर 6. थँक्यू डीजे, थँक्यू. पॉइंट टेबल आपण बघतोय. तानसा किंग नंबर 1 ला आहे, विहा 11 भामटपाडा नंबर 2 ला आणि स्वरंगी वॉरियर्स नंबर 3 ला आहे. ART तेंबोडे 4 नंबर, SS रिअल टायगर सरपाडा 5, ओमसाई बिलिव्हर सरपाडा 6 आणि मातोश्री टायगर सरपाडा 7. तर फक्त तानसा किंगच्या 6 सामने झालेले आहेत आणि 10 गुणांसहित तो संघ क्वालिफाय झालेला आहे. नक्कीच पहिला संघ आपण बघतोय. ज्या पद्धतीने संतोष मडवी आणि ऑल टीम खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हाताळला गेला. स्कोर कार्ड लक्षात असू द्या, 25 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. सुंदर फटका, एक एंडने आपण बघू शकता प्रथमेश आहे, एक एंडने नारायण आणि चांगल्या पद्धतीने या फटक्याला कन्वर्ट केलं, बनवलं. या फटक्याला असंच म्हणावं लागेल आणि चेंडू निघून गेला सरळ. ART टेंबोडे आणि त्यानंतर राहुल 11 टेंबोडे आपण बघताय त्या स्टँडला सलामी देणारा 6 धावा आणि धावफलक 25 या अंकांवर. थर्ड स्पेलमध्ये मीत याला आणलं जात आहे. या वेळेला डाऊन द लेग मारा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नारायण वजेचा चेंडू पूर्णपणे चुकलेला आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे, ती म्हणजेच आपण बघतोय 25, 25 धावा. त्यानंतर दुसरा संघ आपण बघितला तर विहा 11 भामटपाडा 5 सामने 8 गुण आणि हा संघ सुद्धा क्वालिफाय झालेला आहे. म्हणजे 2 संघ हे क्वालिफाय झालेले आहेत. रविवारच्या दिवसासाठी त्यांनी आपली जागा पक्की केलेली आहे. आता 5 संघ उरलेत आणि या 5 संघांमधून तिसरा संघ कोण असेल? नक्कीच मनोजजी, ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला, परंतु विहा 11 भामटपाडा संघाला सुद्धा पहिल्या रँकिंगवर येण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. कारण की लीग फॉर्मॅट आहे, पहिल्या नंबरवर येईल त्या संघाला 2 चान्स आहेत. नक्कीच, आणि त्यांच्याकडे क्षमता आहे ती आणि एक संधी सुद्धा आहे त्यांच्याकडे. या वेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. अप्रतिम चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जाते. तन्मय पाटील मेन फ्रॉम तेंबोडे यांच्याकडून आपण बघतोय आणि चेंडूला फेकलं जाते तोपर्यंत 1 धाव. नक्कीच अखिल पाटील जे नक्कीच क्षेत्ररक्षण करतायत, त्यांनी जर झेल घेतला तर अखिल तरे याला आपण बघताय, त्यांनी जर झेल घेतला तर विपुल गावड संदीप यांच्याकडनं रॉयल क्रिंग ग्रुप 1000 रुपयांचं कॅश प्राइज बघायला मिळतंय. एक झेल घ्या आणि त्यानंतर 1000 रुपयांचं कॅश प्राइज विपुल याला आपण बघताय. धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या अंकांवर 2.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा मी या वेळेला प्रथमेश पामाळेच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय. साइड स्क्रीन जवळ क्षेत्ररक्षण होईल का, परंतु चेंडू सीमारेषा पार, चौकार. ही ताकद आहे प्रथमेश पामाळेची. पहिले 2 दिवस पूर्णपणे शांत होता. कालचा दिवस इथे वस्ती केली आणि काय अंगामध्ये आलंय काय माहिती, परंतु इथे मात्र सकाळच्या पहिल्या सामन्यापासून आपण बघतोय चुरशीची मात्र फलंदाजी होताना बघायला मिळते. कुठेतरी खेळपट्टीचा अभ्यास केला आहे, कारण रात्री 2 वाजता आपण बघितलं तर त्याची एक व्हिडिओ आली होती. प्रथमेशची इंटरव्ह्यू घेत होता तो. याच मैदानावर आपण बघितलं निहीर पाटील होता, त्याच्यानंतर प्राक्तनला बघितलं, यशला बघितलं, उमरोळीच्या गोलंदाज हर्ष, गोलंदाज आपण बघतोय मीत. 23 तरार मारा करण्यामध्ये माहेर असलेला गोलंदाज आणि या गोलंदाजा विरुद्ध असे फटके खेळणे म्हणजे
चेंडूवर असलेली नजर ही इथे आपल्याला बघायला मिळते प्रथमेशची. एक धाव आणि एकेरी धावेनिशी स्कोर कार्ड हलतं ठेवलं जात आहे. 31 या अंकांवर जाऊन पोहोचलंय. या षटकामध्ये विचार करायचा झाला तर आतापर्यंत सेकंड स्पेलमध्ये आहे मीत. जवळजवळ 1.4 चेंडूगणिक 14 धावा दिल्यात, परंतु महत्त्वपूर्ण 2 विकेट सुद्धा घेतल्यात. आणि मी त्याने इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की हा सामना आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. सुरुवात खूप चांगली झाली होती, परंतु तदनंतर पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत आणि पुन्हा एकदा फ्रंट फुटवर येण्याचा प्रयत्न करतील. यावेळेस ऑन साइडला सुंदर फटका, कलात्मक नटराज शॉट. चेंडू निघून गेलाय. पंचांचा सिग्नल अप होत असताना 6 धावा. वाघाचा छावा आज या गावात तुफान माजवलं. वाघाचा छावा आज या गावात तुफान माजवलं. तुफान माजवलं. या आग्र्याच्या पोरानं वाघाचं मैदान गाजवलं. या आग्र्याच्या पोरानं जाता जाता काहीतरी इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न नायरांच्या बॅटमधनं. काय सुंदर फटका, कलात्मक फटका आपण बघितला आणि चेंडू निघून गेला इनटू द स्टँड. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये 6 धावा आणि धावफलक 37 या अंकांवर. मी डीजे ऑपरेटर यांना विनंती करेन की थोडीशी आगरी गाणी जास्त वाजवा, कारण खूप कमेंट्स येतात, आम्हाला मेसेज येतात आणि फोन सुद्धा आले की स्पर्धा ही आग्र्यांची आहे तर आग्र्यांची गाणी वाजवा. त्यामुळे पुन्हा एकदा आपणास नम्र विनंती असेल. या वेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार नारायण वजेच्या बॅट मधून पुन्हा एकदा येतो एक षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. एक डायलॉग आहे आगरी डायलॉग, भाऊजी खुश तर साला खुश, न साला खुश तर भाऊजी खुश. आणि इथे मात्र प्रथमेश पामाळेने जर अर्धशतक झलकावलं तर भाऊजींकडून म्हणजे जतीन किडी यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज लागलंय. तर बघूया प्रथमेश पामाळे, तो सुद्धा हसतोय खाली मान घालून. धावसंख्या आपण बघतोय 43 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळते. तर एका बाजूने आपण बघतोय गोलंदाज येतोय, तो म्हणजेच अजिंक्य घरत, मॅन फ्रॉम पारगाव, होल्डर. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ होतोय. 43 म्हणजे खूप मोठी धावसंख्या बघायला मिळते. 80 क्रॉस करेल का हे बघणं महत्वाचं असेल. आग ओकणारे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. नक्की ज्या पद्धतीने म्हटलं की जास्त काही राहिलं नाहीये. मातोश्री टायगर सरपडा या संघाकरिता जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचं काम करतील. आगीमध्ये तेल ओतण्याचं काम, नक्कीच पार्टी स्पॉइल करण्याचं काम करतील, नो डाऊट. कारण की एरटी टेंबोडे या संघाकरिता हा सामना खूप महत्त्वपूर्ण आहे. आतापर्यंत 1 धाव 20 स्कोर कार्डवर शॉर्ट फाईन लेगला फील्ड केलं गेलंय. एकेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले 44 या अंकांवर. 44 रन्स ऑन कार्ड. खूप सुंदर पद्धतीने सुरुवात झाली आणि या सुरुवातीला खऱ्या अर्थाने नारायण याची बॅट सुद्धा तडपताना आपल्याला बघायला मिळतं. वैयक्तिक 20 धाब्यांवर खेळतोय, तर प्रथमेश एकेडने आपण बघू शकतात 5 चेंडूगणिक 13 धाब्यांवर खेळतोय. चांगल्या स्ट्राईक रेटने खेळत असताना दोन्ही फलंदाज आणि खास करून नारायण, आतापर्यंत नारायणच्या बॅटमध्ये 3 उत्तुंग षटकार आपण बघितलेत आणि धावफलक 44 अंकांवर. पुन्हा एकदा अजिंक्य, चेंज ऑफ पेस, ओळखला बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग आणि चेंडू निघून गेला 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 6 धावा. आणि या 6 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले 50 धावा. बघा थोडंसं चेंज ऑफ पेस केलं मनोजजी आणि ओळखलं नारायणाने आणि मनगट स्ट्रॉंग आहे. सुपर पद्धतीने इंटू द गॅप आणि नक्कीच लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध 6 धावा. पण हाच नारायण होता का आधीच्या सामन्यामध्ये जिथे 9 चेंडू 11 धावांची गरज होती आणि नारायण पूर्णपणे बॅकफुटवर होता? नक्कीच ठेस लागल्यानंतर आपण बघू शकता तिथे कुठेतरी परतण्याचा उपयोग. ऑन साइडला इंटू द गॅप, चेंडू निघून जातोय. आता मात्र बॅट तळपत असताना पुन्हा एकदा इंटू द गॅप, 4 रन 4 धावा. नक्कीच वादळापूर्वीची जी शांतता होती ती अगोदरच्या सामन्यामध्ये आणि आता मात्र आपण बघतोय तुफान येत असताना मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ 8 चेंडूंमध्ये 30 धावा
वैयक्तिक खेळी करत असताना नारायण सुंदर फटकेबाजी. पुन्हा एकदा मात्र अजिंक्य घरत गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. नारायण वजे या वेळेला बघूया झेल होईल का. एस इट इज अ गुड कॅच नंबर 2 वेद घरत मॅन फ्रॉम पारगाव. नक्कीच चांगले इम्पॅक्टफुल पॉवरफुल फलंदाजी करून बाद झालाय आणि खूप चांगल्या पद्धतीने स्ट्राईक रेटने 9 चेंडू 30 धावा करून तंबूच्या आशेला जात असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर याला आपण बघताय 54 या धावसंख्येवर 4 गडी बाद अशी स्थिती आपण बघतोय. मातोश्री टायगर सरपाडा या संघाची आतापर्यंत थोडासा मार मिळाला होता परंतु नक्कीच सुटकेचा निश्वास सुटला असेल कारण की नारायण तंबूच्या आशेला घेतलाय. परंतु बघायचं इथून कशा पद्धतीने परफॉर्मन्स बघायला मिळेल. मयूराच्या माध्यमातून जाता जाता काहीतरी इम्पॅक्टफुल पारी बघायला मिळेल का. यावेळेस ऑन साईडला पहिल्या चेंडूवर अजिंक्याचं स्वागत केलं जात आहे. पक्का 6 धावा. थँक्यू डीजे थँक्यू. मला एक गणित समजलं नाही साहिल की प्रथमेशला अर्धशतकासाठी 2000 रुपये लावलेत परंतु इथे मात्र चौथं षटक सुरू आहे आणि प्रथमेशच्या फक्त 13 धावा आहेत. म्हणजे गणित काय आहे नक्की हे समजत नाही. त्याचं कारण आहे मनोजजी तो आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडला आहे कारण की जेवढे स्ट्राईकला फलंदाज येत आहेत षटकार आणि खातं ओपन केलं जात आहे आणि धावफलक जाऊन पोहोचले 60 धावा. थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. नाही ते बरोबर आहे तुझं तो नॉन स्ट्राईकला आहे परंतु नक्कीच या चेंडूनंतर आपण आणि इथे मात्र मॅच बॉल आलेला आहे. तर एरवी आपण बघतोय ना 45 किंवा 40 प्लस धावा झाल्यानंतर अर्धशतकासाठी आपण बक्षिसं लावताना कित्येक वेळा बघितलंय. 2 षटकार आल्यानंतर लगातार 3 षटकारांसाठी बक्षिसं येतात परंतु इथे फक्त 13 धावा आहेत आणि अर्धशतकासाठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज लागलंय. बघायचं ते अर्धशतक बघायला मिळेल का कारण की क्रिकेटमध्ये नामुमकिन असं काहीच नाही आहे कारण की अशक्य गोष्टीमध्ये शक्य लपलंय. वाईटचा इशारा आहे पंचांच्या माध्यमातून आणि 1 धाव ही स्कोर कार्डवर अर्जित होईल. एकेरी धाबेनेशी धावफलक 61 या अंकांवर जाऊन पोहोचलाय. नक्कीच पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल अजिंक्य घरत. आज अजिंक्यची लाईन लेंथ थोडीशी भरकटलेली आहे कुठेतरी बिघडलेली आहे आणि ह्याचं कारण काय तर येणारा प्रत्येक फलंदाज अटॅक करतोय आज. पुन्हा एकदा गोलंदाज पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आणि रिव्ह्यू सुद्धा नाही त्यामुळे आता पंचांनी जो निर्णय दिलाय तो मान्य करावाच लागेल. आणि आतापर्यंत अजिंक्य या स्पर्धेमध्ये आपण बघू शकतात इकॉनॉमिकल गोलंदाजामध्ये सर्वात पुढे होता परंतु यावेळेस लाईन लेंथ पूर्ण बिघडवलेलं असंच म्हणावं लागेल कारण की 1.5 चेंडूंमध्ये जवळजवळ 36 धावा दिल्यात आणि कुठेतरी खंत असेल. आणि 11 विकेट झालेत म्हणजे पर्पल कॅप याच्या डोक्यावर आले आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट ज्याच्या नावावर आहे तो त्या गोलंदाजाची लय बिघडते म्हणजे फलंदाजी उत्कृष्ट दर्जाची होते उत्तम दर्जाची. नो डाऊट सुपर फलंदाजी. आतापर्यंत 62 धावा या स्कोर कार्डवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे बघायचे कशा पद्धतीने फेस करेल. पुन्हा एकदा लिव्ह केले. दबाव प्रेशर दडपण पूर्णपणे बघायला मिळतोय. लगातार वाईट चेंडू आपण बघू शकता 3 आलेत. अर्थातच स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 63 या अंकांवर. बघा महत्वपूर्ण सामना आहे ART टेंबोडे या संघाकरिता. इथून तुमची एक चूक आणि तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकता. त्याकरिता तुम्हाला खूप चांगला खेळ करावा लागणार आहे मनोजजी. नक्कीच आणि चांगला खेळ करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम कमी धावसंख्येवर रोखावं लागेल तदनंतर तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. परंतु इथे मात्र लगातार 3 खराब चेंडू आणि या वेळेला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षण होईल फेकलं जाईल तोपर्यंत 1च धाव मिळेल. म्हणजे षटक क्रमांक आपण बघतोय 4 कंप्लीट होतात आणि 4 षटकांच्या समाप्तीखेर धावसंख्या बघतोय तर तब्बल 64 धावा म्हणजे खूप मोठी टोटल आपल्याला बघायला मिळेल. एक छोटीशी विश्रांती आपण डीजेला देऊया आणि येऊया. ही चर्चा सुरू राहील. एक छोटीशी विश्रांती.
थँक्यू डीजे थँक्यू. ART संघाची मुख्य मदार होती मीत आणि अजिंक्य घरतवर. तर मीतने 2 षटकामध्ये 26 धावा दिल्या आणि अजिंक्य घरतने 2 षटकामध्ये 38 धावा. म्हणजे अक्षरशः गोलंदाजीचं कंबरडं मोडलेलं आहे इथे. आणि येणारे 2 गोलंदाज म्हणजे त्याच्यामध्ये एक असेल तन्मय जो तेंबोड्याचा खेळाडू आहे. आता 2 मेन गोलंदाज होते, त्यांच्यावर हल्ला चढवल्यानंतर तन्मय कशा पद्धतीची गोलंदाजी करेल हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल, कारण पूर्णपणे प्रेशर आहे. आणि या स्पर्धेमध्ये एक मेडल षटक हाताळले तन्मयने. यावेळेला पहिला चेंडू आणि चेंडू सीमारेषा पार. नक्कीच पूर्णपणे डॉम्बिनेशन फलंदाच्या माध्यमातून मातोश्री टायगर सर पडा देर आहे लेकिन दुरुस्त नाही असंच म्हणावं लागेल. परंतु जाता जाता इम्पॅक्ट आणि इम्पॅक्टचा परिणाम ART टेंबोडे संघाची डोकेदुखी वाढली जाते. धावफलक 70 या अंकांवर जाऊन पोहोचलाय. खूप चांगला फटका आपण बघितला मयूरच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा गोलंदाज तन्मय यावेळेस ऑन साइडला सुंदर फटका. जब तक तोडेगा नहीं तब तक छोडेगा नहीं. 6 बॅक टू बॅक 2 षटकार. डीजे थँक्यू. दीपेश पाटील आणि शशिकांत पाटील कोपर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय मयूरसाठी. आता ज्याने जे षटकार मारले त्या षटकारांसाठी दीपेश पाटील आणि मयूर पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज कोपरचे हे गृहस्थ आहेत. धन्यवाद सर. तन्मय पुन्हा एकदा जोरदार प्रहार. मीत चेंडूच्या खाली आणि इथे मात्र गडी बाद होतोय. एका चांगल्या खेळीचा अंत होतोय. एक छोटीशी खेळी परंतु अति महत्वाची खेळी इथे संपुष्टात येताना बघायला मिळते. नक्की ज्या रोलसाठी पाठवलं होतं तो रोल परिपूर्ण केलाय असंच म्हणावं लागेल. कारण की खूप चांगल्या पद्धतीने खेळली. जवळजवळ 3 षटकार मयूरच्या बॅटमधनं आणि खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रेसिव्ह कामगिरी आणि धावफलक जाऊन पोहोचले 76 या अंकांवर. घेऊया एक छोटीशी धून आणि लगेच येऊया ऑनगोइंग मॅच मध्ये. थँक्यू. धावफलक जाऊन पोहोचले 76 या अंकांवर. 4.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर सुरुवातीच्या 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार आणि तदनंतर कमबॅक गोलंदाजच्या माध्यमातून 76 धावा या स्कोर कार्डवर. आणि DCच्या बॅटमधनं पुन्हा एकदा हवाई सफरवर चेंडूला धाडलं जातंय. क्षेत्ररक्षक दर्शक बनत असताना हा यन हँडसम गेला 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 6 धावा. आणि या 6 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 82 अंकांवर. जे फलंदाज येतात मनोजजी षटकाराने खातं ओपन करतायत. नक्कीच. त्यामुळे प्रथमेश फक्त 13 धावांवर आहे आणि तिथेच उभा राहिलाय. नॉन स्ट्राईक एंडला राहून एका सुंदर फलंदाजीची तो मात्र फक्त मजा घेतोय. आता मात्र स्ट्राईक एंडवर आलाय. बऱ्याच चेंडू नंतर आपण बघितलं तर मात्र स्ट्राईक एंडवर येतोय प्रथमेश पामाळे. उमरोळीचा हा एक स्टार फलंदाज आहे. कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे बघणं महत्वाचं आहे. धावसंख्या आपण बघतोय. धावसंख्या 83. षटक क्रमांक आहे 5वं. म्हणजे या स्पर्धेचा उच्चांक होईल का आज? शंका तर आहे. आणि इथे मात्र मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. म्हणजे 89 धावा धावफलकावर बघायला मिळतात. 102 धावांचं मोठं टार्गेट इथे उभं केलं होतं विहा 11 भामटपाड्याने. त्याचा रेकॉर्ड ब्रेक होईल का हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू नंतर नक्कीच ही चर्चा चालू राहील. परंतु एक डीजेला संधी देऊया. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं. प्लीज पहिल्यांदा क्षेत्ररक्षण लावून घ्या. थोडीशी घाई करायची आहे. ART तेंबोडे. येस. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं मनोजजी पावसाचा आणि नक्कीच पाऊस बरसला होता. परंतु आता आपण बघतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस बरसलाय.
असंच म्हणावं लागेल. आणि या पावसामध्ये नक्कीच जे वादळ येईल त्या वादळामध्ये ART टेंबोडे संघ वाहून जाईल का यावर प्रश्नचिन्ह आहे. कारण की धावफलक 5 षटकांमध्ये 89 धावा. नक्कीच 100 क्रॉस करेल का ह्याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागलेत. मातोश्री टायगर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपली छाप पाडू शकला नाही, परंतु जाता जाता का होईना या सामन्याचं या स्पर्धेत उलटफेर करून जाणार यात काही शंका नाही. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर मिलिंद पाटील उमरोडी हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. 40+ होऊन गेले तर अजूनपर्यंत फिटनेसला जबाब आपल्याला बघायला मिळतोय. 89 या धावसंख्येवर स्कोर कार्ड शेवटचं आणि अंतिम षटक आहे. आणि नक्कीच मातोश्री टायगर सरपडाचं डगआउट सुद्धा आपण बघू शकतो. आता मात्र चार्जअप झालाय. म्हणून मी म्हटलं होतं की देर आहे लेकिन दुरुस्त नाही, परंतु जाता जाता काहीतरी इम्पॅक्टफुल पारी यावेळेस टाकण्याचा प्रयत्न आहे. स्ट्रेट ड्राइव्ह आहे, फटका सुंदर, मनमोहक, मनमुराद, सुंदर फटका, व्ही शेप, चेंडू निघून गेलाय अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये 6 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. तर 11वा षटकार या इनिंगचा आपण बघतोय. 11वा षटकार आहे आणि 3 चौकार आहेत. जबरदस्त इनिंग आपल्याला बघायला मिळते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचं तंत्र प्रत्येक फलंदाजामध्ये आपल्याला बघायला मिळते. पहिला प्रतीक एक चौकार मारला होता, प्रथमेश आलाय, त्याने 2 षटकार मारलेत, 1 चौकार. उज्ज्वल मात्र शून्यावर बाद झालाय. तदनंतर राजेश, त्यानंतर मात्र जबरदस्त अप्रतिम फटकेबाजी. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, पुन्हा एकदा षटकार, परंतु नाही, थोडासा चेंडू हळू झाला आणि इथे मात्र होल्डरने जबरदस्त झेल घेतलेला आहे. इथे मात्र एका चांगल्या खेळीची छोटी परंतु चांगली खेळी इथे संपुष्टात येते. नवीन फलंदाज येतोय बघा. आतापर्यंत आपण क्रिकेटमध्ये असं बघितलंय की फलंदाज बाद झाल्यानंतर बॅट वर करतोय, परंतु हा येता येताच प्रेक्षकांना बॅट टाकून येतोय. म्हणजे किती उत्साहाचं वातावरण आहे या संघामध्ये. मातोश्री टायगर सरपडा पूर्णपणे सर्व खेळाडूंच्या आणि पाठीराख्यांच्या चेहऱ्यावर हास्य आपल्याला बघायला मिळतंय. आणि नक्कीच प्रशांत बाबू या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी आहे या पंचक्रोशीमध्ये. आणि तोच आपण बघू शकता, ते गोड व्यक्तिमत्व आहे, चांगला माणूस, परंतु नक्कीच एक चांगला खेळाडू सुद्धा आपण बघतोय. 95 या धावसंख्येवर स्कोर कार्ड अजूनपर्यंत 5.2. आणि ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला हाय स्कोर बघायला मिळेल का, परंतु टॉप पेज उडाला गेलाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये हर्ष आहे, यावेळेस गलती बघायला मिळत नाहीये आणि फलंदाज यावेळेस बाद होईल. प्रशांत याच्या खेळीला पूर्णविराम. प्रथमेश पामाळे बद्दल बोलायचं झालं तर नॉन स्ट्राईकला आहे आणि खूप दात ओठ खात असेल, कारण मी त्याला जवळून बघितलंय खेळताना. एवढा बॅटिंगचा हावरा खेळाडू मी बघितलेला नाही, परंतु नॉन स्ट्राईकला आहे. खरोखरच खूप राग येत असेल, परंतु एका बाजून धावा सुद्धा होत्यात म्हणून तो थोडासा हसतोय. नवीन फलंदाज येतोय सौरभ वझे, मॅन फ्रॉम साखरे. तो आता सौरभच्या कानात जाऊन सांगेल की 1 धाव काढून मला 1 तरी चेंडू दे या षटकातील. सांगितलं तर बघूया. हॅट्रिक वर आहे तो गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय मिलिंद. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर कमबॅक केले, 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. 95 धावा झालेत. 102 ची हायस्ट टोटल या मैदानावर आहे या स्पर्धेत. त्यावेळेला मात्र 1 धाव धावणार नाही. त्याला सांगितलं तू येऊच नको परत, 1च धाव बस, हे फक्त आपल्याला दाखवण्यासाठी. धावसंख्या आपण बघतोय 96 धावा, म्हणजे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये 102चं टार्गेट पार होईल का आदेश हे बघणं महत्वाचं असेल. नो डाऊट जोपर्यंत प्रथमेश आहे, नो डाऊट इथे हाय स्कोर घेतला जाईल आणि जाता जाता नक्कीच मातोश्री टायगर सरपडा काहीतरी करून जाईल या स्पर्धेमध्ये. नक्कीच आपल्याला बघायला मिळते अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. ऑन साईडला सुंदर फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये फील्ड केलं जाईल. दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन्ही फलंदाज. पैकी ॲक्युरेट नाहीये, परंतु बॅकअप मिळतंय आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचला यावेळेस 98 या धावसंख्येवर. नक्कीच षटकार आला होता पहिल्या चेंडूवर, तदनंतर लगातार 2 विकेट आले आणि तदनंतर आपण बघू शकता 1 धाव आणि तदनंतर 2 धावा. तर एकंदरीत या षटकामध्ये 5 चेंडू गणिक 9 धावा आल्यात आणि इथून चांगला कमबॅक केलाय. आता षटकार आला तर हायस्ट टोटल बघायला मिळेल. या वेळेला मात्र हायस्ट टोटल 2024 आगरी प्रीमियर लीग ची हायस्ट टोटल आपल्याला बघायला मिळतंय. मातोश्री टायगर सरपडा विहा 11 भामटपाडाचा 102 धावांचा रेकॉर्ड ब्रेक होतो इथे आणि नवीन उच्चांक आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर 104, 105 धावांचं लक्ष असेल आणि ह्याच्यासाठीच केला होता हा अट्टाहास स्ट्राईकला राहण्याचा.
प्रथमेश पामाळेने आणि इथे मात्र उच्चांक प्रस्थापित केलाय. एक शॉर्ट ब्रेक घेऊया आणि येऊया दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला. वेलकम बॅक. नक्कीच या इनिंगमध्ये बघायचं झालं तर प्रथमेश नॉट आउट राहिला. 8 चेंडू गुणिक 27 धाबा त्याच्या बॅटमधनं. त्यानंतर प्रतीकाच्या बॅटमधनं आपण बघितल्या एक चौकाराला 6 धाबा. उज्ज्वल .0 बाद झाला. तदनंतर राजेश 2 धाबा करून बाद झाला. नारायण याने सुद्धा आपण बघू शकता 9 चेंडू गुणिक 30 धाबा 4 षटकार त्याच्या बॅटमधनं आपण बघितलंय. मयूर याला पण बघितलं 19 धाबा 5 चेंडू गुणिक 3 षटकार त्याच्या बॅटमधनं. तदनंतर धनेशाच्या बॅटमधनं 2 षटकार आपण बघितले 13 धाबा वैयक्तिक. आणि तदनंतर आपण बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स आणि या स्पर्धेतील आपण बघू शकता या 3 दिवसागणिक उच्चांक स्कोर गाठला जातो 104 धाब्यांचा आणि जिंकण्याकरिता 105 धाब्यांचं आव्हान हे समोर ठेवलं गेलंय. नक्कीच 105 धाबा म्हणजे मातोश्री टायगरने असं ठरवलं होतं की आम्ही जाणार तर कोणाला तरी घेऊन जाणार. आणि एक नवीन विक्रम सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. कौस्तुभ पाटील आम्हाला दर्शवतात की आग्रे प्रीमियर लीगच्या इतिहासात 7व्या पर्वापर्यंत 104 धावा आतापर्यंत कुठल्याच संघाने केल्या नाहीत आणि हा रेकॉर्ड होतोय मातोश्री टायगर सरपाड्याच्या नावावर. अभिनंदन. हम भी डुबेंगे और दूसरों को भी लेके डुबेंगे हे मात्र ब्रीद वाक्य घेऊनच उतरला मैदानाच्या आतमध्ये. घेऊया एक डीजे ब्रेक आणि तदनंतर आपण वळणार आहोत आजच्या दिवसातील नेक्स्ट सामन्याकडे. नाणेफेकीचा कॉल सुद्धा केला जाईल आणि नक्कीच आपण एक सुमधुर गीत संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅच मध्ये वळणार आहोत. धन्यवाद. गावाची तू साऱ्या भक्तांचे हाकेला धावते एकंदारी तुझे साज घालायाचे सदा त्यांचे नवसाला पावते. ध्यान तुझा गो भक्तांवरी तुझा खुशीनं मानपान करी. ध्यान तुझा गो भक्तांवरी तुझा खुशीनं मानपान करी. आई संकटी धावते आई गावदेवी अंडे गावाची तू साऱ्या भक्तांचे थँक्यू. नक्कीच एक सूचना येते ART टेंबोडे या संघाकरिता. स्वरांगी वॉरियर्स दुकटन हा संघ पॉईंट टेबलमध्ये आपण बघतोय 3ऱ्या रँकिंगवर आहे. जर त्यांच्या पुढे जायचं असेल 1 मिनटं पहिला बेसिक समजून घ्या. त्यानंतर पहिला चेंडू पडेल 5.2 षटकांमध्ये जर ह्या सामन्याला चेस केलं तर नक्कीच स्वरांगी वॉरियर्स दुकटनच्या पुढे जाईल ART टेंबोडे संघ. हे लक्षात असू द्या. अर्थातच 32 चेंडूंमध्ये तुम्हाला या धावा चेस करायच्या आहेत. तर इक्वेशन आणि नेट रन रेट प्लस मध्ये जाईल हे लक्षात असू द्या. ART टेंबोडे संघ जेवढ्यात जास्तीत जास्त वेळेमध्ये मात्र जेवढ्या कमीत कमी षटकामध्ये जिंकण्यासाठी मात्र तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. पहिलाच बॉल यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. प्रथमेश पामाळे विकेट किपरच्या भूमिकेत. संध्याकाळचं सत्र सर्वांना शुभ संध्याकाळ. आदरणीय कमलेशजी किनी हे सुद्धा मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. दीपेश पाटील आणि शशिकांत पाटील यांच्याकडून मयूरसाठी 2,000 रुपयांचा कॅश प्राईज आलेला आहे. ते मयूरसाठी कुपरवरून खास करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेत. आणि आज जर आपण पाहिलं तर अद्विका कैलाश पाटील खऱ्या अर्थानं आपण पाहू शकताल पिस्टन किंग बैलगाडा शर्यतमध्ये आज मात्र खूप चांगली प्रगती करताना आज त्या गावाचं नाव आणि पालघरचं नाव मात्र रोशन करताना आपण पाहत आहेत. खूप मोठ्या प्रमाणात ठाणे पुणा रायगड या ठिकाणी बैलगाडा शर्यत मोठ्या प्रमाणात खेळलं मात्र स्पर्धा असते. आणि अशा वेळेला फक्त राहुल पाटील हे नाव आपण सातत्याने ऐकलं. उपसरपंच म्हणून अडिवली आणि सर्जा हे नाव मात्र फेम झालं. परंतु आता मात्र आपण पाहत आहेत पिस्टन किंग हे सुद्धा नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये येईल यात ते मात्र शंका नाही आहे. अद्विका कैलाश पाटील कमलेशजी किनी अँड ऑल टीम आपलं कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते
0 एक गडी बाद. 4 कॅमेरा सहित ही स्पर्धा मात्र या ठिकाणी कव्हर केली जाते पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. आज फक्त आपण पाहिलं तर नाव नाही तर ब्रँड तयार झाला आहे पाटील नेटवर्क. चेक. हॅलो सर, एक मिनिट. तर इथे नाणेफेक होते विहा 11 भामटपाडा आणि ओम साई बिलीवर तरपाडा या दोन संघांदरम्यान. आदरणीय गौरवजी किणी साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होताना आपल्याला बघायला मिळते. तर गौरवजी किणी साहेब यांना विनंती करून आपण मुख्य मंचावर जाऊन आसनस्थ व्हायचं आहे. तर नाणेफेक जिंकले विहा 11 भामटपाडा या संघाने. मॅच चालू आहे त्यामुळे जास्त काही विचारणार नाही. काय प्रयत्न असतील, पॉईंट टेबलमध्ये टॉप राहण्याचा प्रयत्न असेल का? हो नक्कीच. तर त्याच्यासाठी काय रणनीती असेल? तुम्हाला टार्गेट आले का? समोरून काही सूचना आलेत का? हो आले. तसाच आम्हाला ते प्रयत्न करायला लागतील. नक्कीच. चेतन विरुद्ध खेळताना काही प्लॅनिंग? चेतनची विकेट फार महत्त्वाची आमच्यासाठी. नक्कीच या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. चेतन, काय सांगशील? जाता जाता शेवट गोड करायचा आहे का? तुम्हाला संधी आहे का अजून? शेवट गोड असं काय नाही. मला माझ्या जे 11 प्लेयर आहेत त्यातले त्यांना आता बॅटिंग जरा त्यांची पण मला बघायची. ते हे मॅच मी त्यांना जरा चान्स देणार. म्हणजे तुम्हाला या स्पर्धेमध्ये राहण्याचे चान्सेस खूप कमी आहेत का? हो खूप कमी आहेत, म्हणून यंग प्लेयरला मी चान्स देईन. नक्कीच. पुन्हा जातोय मी मोहितकडे. मोहित, निर्णय काय असेल तुझा? आम्ही फिल्डिंग करणार. थँक्यू सो मच. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. ते टॉस बॉक्स मधून न्यूज येते की विहा 11 भामटपाडा वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तर निश्चित स्वरूपात यावेळेला मातोश्री टायगर्स सरपाडा संघाला एक सूचित करतो की जर आपण 30 धावांच्या आतमध्ये रोखलं ART टेंबोडे संघाला तर आपण जे मायनसमध्ये आहात ते प्लसमध्ये येतील आणि तिसऱ्या क्रमांकावर डायरेक्ट झेप घेतील. म्हणजे 30 धावांच्या अगोदर तुम्हाला रोखावं लागेल ART टेंबोडे या संघाला. नारायण कंपनी यावेळेला आपण पाहतायत सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. यस, फलंदाज बाद, गॉन. थँक्यू दर्शन अँड सुभाषजी कदम. यावेळेला आपण पाहू शकाल 5 बॉलचा खेळ झालाय. 3 फलंदाज डकवर बाद झालेत आणि 30च्या आतमध्ये रोखायचं आहे. मात्र या ठिकाणी टार्गेट सेट केलं गेलंय. परेश मंडप डेकोरेटरची जे कामगार कंपनी कुठे असतील तर प्लीज योगेश तरे यांच्याशी लगेच संपर्क साधा. व्यासपीठाच्या समोर या. अतिशय सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. तुच्चल में आया आयाराम गयाराम अशी स्थिती मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. अपूर्व बाद झाला. तदनंतर आपण पाहिलं तर अखिल बाद झाला, हर्ष बाद झाला. आतापर्यंत आपण पाहू शकाल मित आणि मिलिंद हे 2 फलंदाज. पुन्हा एकदा बॉलर तयार. हॅट्रिकवर पोहोचला गेला एक गोलंदाज नारायण वजे. अप्रतिम ऑन ड्राईव्ह खेळत असताना खूप सुंदर पद्धतीने मनगडाचा वापर केला. चिकी सिंगल मिळाली. षड क्रमांक जर आपण पाहिलं तर सफल पहिलं यश या ठिकाणी आपण पाहू शकताय. 3 फलंदाजांना बाद केला आणि संघाची धावसंख्या यावेळेला फक्त आणि फक्त 1 या धावसंख्येवर आपण पाहतायत. आदेश आमच्या समवेत जोडले गेलेत या संध्याकाळच्या सत्रामध्ये. गुड इव्हिनिंग. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते वॉचिंग करतायत त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक अग्री प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. आदेश, काय म्हणशील? ज्या पद्धतीने एका साईडला 32 बॉलमध्ये 104 धावा चेस करायच्या आहेत, 105 धावा चेस करायच्या आहेत आणि एका साईडला तिसऱ्या क्रमांकावर जर तुम्हाला झेप घ्यायची असेल तर डेफिनेटली 30च्या आतमध्ये धावांवर रोखावं लागेल. म्हणजे डू ऑर डाय. नक्कीच डू ऑर डाय हा सामना आहे. परंतु प्रमोद सर, सुरुवात कुठेतरी थोडीशी खराब झाली आहे आणि नक्की जी फलंदाजी झाली ज्या पद्धतीने नारायण, तदनंतर आपण बघू शकता DC ने खूप फलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने केली. प्रथमेशाची पारी आणि त्या पारीमध्ये आतापर्यंत संघ उभा राहिला नाही आहे असंच म्हणावं लागेल. कारण की ART टेंबोडे संघ इथून काही उरलं नाही आहे सामन्यामध्ये. परंतु डू अँड डाय अशी सिच्युएशन आहे
आणि या सिच्युएशनमध्ये थोडासा कमीपणा आपल्याला बघायला मिळतोय. ऑन साईडला ड्राईव्ह केलं जात आहे. मिड विकेटच्या रिझनमध्ये DC तैनात आहे. एकच धावेवर धनेश याला आपण बघू शकतायत. एकेरी धावेनेची धावफलक जाऊन पोहोचले 2 अंकांवर. आणि ज्या पद्धतीने फलंदाजी झाली ना मातोश्री टायगर सरपडा, ती फलंदाजी अगोदर व्हायला पाहिजे होती. कारण की आतापर्यंत या सामन्यामध्ये आपण बघू शकता हाय स्कोर या स्पर्धेच्या माध्यमातून लागला गेला आहे. परंतु ART टेंबोडे या संघाकरिता सत्ता हा सामना खूप महत्त्वाचा आहे. निश्चित स्वरूपात ॲब्सोल्युटली ट्रू. राजेश घरत 40+ क्रिकेट अफलातून खेळताना पाहायला मिळतो. बॅटचा फेस ओपन केला, वन हँडने चेंडूला रोखला, डिरेक्ट हिट करण्याचा मनसुबा बाळगला. तिथे प्रतीक मात्र आला आणि बॅकअपसाठी येत असताना चेंडूला स्टॉप केलं. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. संघाची धावसंख्या फलकावर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. स्वरांगी वॉरियर्स दुकटन संघ मात्र या ठिकाणी प्रत्येक खेळाडू सांगत असतील 30च्या वरती धावा जायला हव्यात, कारण इथे मात्र सामना खूप रंगतदार पाहायला मिळेल का. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. इनफिल्डच्या वरून चेंडूचा पाठलाग करतायत दोन्ही क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी चेंडूला स्टॉप केला, फुटचा परिपूर्ण उपयोग केला, प्रेझेन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी दाखवलं आणि पाहता पाहता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते या 2 धावांच्या मदतीने 5 या धावसंख्येवर 5 रन्स. आदेश ज्या पद्धतीने मात्र स्टार्ट आता मिळवले खूप चांगली. नारायण वजेचं कौतुक तू तुझ्या मुखातून कसं करशील? नक्कीच चांगला खेळाडू आहे. आतापर्यंत बघायचं झालं तर सुरुवातीच्या सामन्यामध्ये थोडंसं कुठेतरी परफॉर्मन्स वीक होता, परंतु आता महत्त्वपूर्ण सामना तर आहेच, परंतु या सामन्यामध्ये परफॉर्मन्स पुन्हा एकदा उंचावला आहे. कारण की या खेळाडूने कमी वयलेमध्ये खूप चांगल्या पद्धतीची प्रगती केली. यावेळेस सुंदर फटका, कबचा इनफिल्डच्या वन चेंडूला खेळलं जात आहे. सुंदर फटका डीप कब पॉइंटला चेंडू निघून गेलाय. चौकार, 4 धावा. थँक्यू डिझे. जबरदस्त. यावेळेला मिलिंद पाटील यासाठीच ओळखला जातो. कंडिशननुसार खेळण्याची कला अवगत असलेला फलंदाज. गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटवर राज्य केलंय. या पालघर जिल्ह्यामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 9 या धावसंख्येवर 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 9 वर धावसंख्या पोहोचली गेली. ART टेंबोडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 105 धावांचं भलं मोठं लक्ष पार करत असताना आपण पाहू शकाल. आता स्टार्ट चांगली झाले. बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच करत असताना डीप बॅकफुट पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. फंबलिंग झाले. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. टेंबोडेच्या प्लेयर स्टँडच्या दिशेने अभिवादन करण्यासाठी चौकार. नक्कीच थोडीशी खराब फिल्डिंग आणि या फिल्डिंगचा परिणाम 4 धावा या स्कोर कार्डवर अर्जित केले जातात. धावफलक जाऊन पोहोचले 13 या अंकांवर. जिंकण्याकरिता 25 चेंडू आहेत आणि 92 धावांचं लक्ष हे समोर आहे, परंतु एकंदरीत 21 चेंडूंमध्ये या 92 धावा अचीव कराव्या लागतील. निश्चित स्वरूपात पायावरचा चेंडू मनगडचा वापर करत मयूर पुढे सरसावला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. एकंदरीत 14 या धावसंख्येवर 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांमध्ये 14 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अग्री प्रीमियर लीग सीझन 7 आणि 3रा दिवस आजचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवसात पहिला सामना आपण पाहणार आहोत आणि B ग्रुपला सुरुवात होईल. जय बजरंग बिरवाडी वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे या 2 संघांमध्ये अतिशय सुंदर सामना पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसात 8:30 वाजता रिपोर्टिंग टाइम आणि 9 वाजता मात्र सामन्याला सुरुवात आपण करणार आहोत. हे मात्र यावेळेला सूचित करीत आहोत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आदेश पाटील ज्या पद्धतीने 30 धावा हे खूप मायने राखणार आहेत, परंतु इथून आता धावा येत आहेत म्हणजे तिथून 16 धावांपर्यंत अजूनपर्यंत मात्र 16 धावा म्हणजे 30च्या आतमध्ये रोखायचं असेल, 3ऱ्या क्रमांकावर जायचं असेल तर 16वर तुम्हाला 7 गडी बाद करावे लागतील. नक्कीच चान्स आहे परंतु कमी प्रमाणात. परंतु या कमी प्रमाणाला मात्र तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये आणायचं असेल तर इथून गोलंदाजी चांगल्या पद्धतीची करावी लागेल. आतापर्यंत 14 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. जिंकण्याकरिता अजून सुद्धा लक्ष आहे 24 चेंडू आणि 91 धावा. नक्कीच APLच्या 17 मधील आपण बघू शकता हायेस्ट रेकॉर्ड घडला जाईल का चेजच्या बाबतीमधून, पाहण्यासारखी गोष्ट आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक राजेश यावेळेस तैनात आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळत नाहीये. डॉट बॉल आणि धावफलक 14 या अंकांवर. राजेश घरतला पाहिल्यानंतर नवतरुणाला लाजवेल अशी त्याची फिटनेस आतापर्यंत मेंटेन केले गेले. फार वर्षापूर्वीपासून मात्र क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यावेळेला आम्ही शाळेत होतो त्यावेळेला शिवनसाई संघाचा एक काळ दबदबा होता.
त्यावेळेला इथपर्यंत आवाज आला होता. प्रथमेश पामाळे या ठिकाणी थोडेसे निराश आणि नाराज होत असताना पाहायला मिळत आहेत. नारायण वजेने काय प्रगती केली, आपल्या गोलंदाजीवर इम्प्रूव्हायझेशन करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. सुधारणा करणं फार महत्त्वाची गोष्ट असते. जेव्हा तुम्ही वेगवान मारे करता तेव्हा लयबद्ध गोलंदाजी करण्यासाठी तुम्हाला अचूक टप्पा असावा लागतो आणि तेच नारायण वजेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं आणि इथून मात्र झेल सुटतोय, कॅरी होत नाहीये बॉल आणि इथे मात्र कोणताही धोका पत्करत नाहीयेत. नक्कीच आपण राजेश गरजचा उल्लेख केला. नक्कीच आज 40+ क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने हाताळतायत आणि नक्कीच सर आपल्या माहितीकरिता त्यांचा मुलगा सुद्धा खेळतोय आणि नक्कीच डीप कव्हर पॉईंटच्या रिझनमध्ये ओमकार तैनात आहे. तर एका ठिकाणी प्रीताश्री आपण बघू शकता, एके ठिकाणी आपण बघू शकता सुपुत्र आहेत. अर्थातच ओमकार याला सुद्धा आपण बघू शकता ते इनफिल्डच्या आतमध्ये माफ करा डीप कव्हर पॉईंटच्या रिझनमध्ये तैनात केला आहे. पुन्हा एकदा नारायण आपल्या गोलंदाजी मार्कवर सकल बांध्याचा ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला ड्राईव्ह खेळला जातो. ऑन द राईज ऑन दी अप खेळला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. प्रथमेश स्वतःला सावरतोय, म्हणतो यावेळेला मात्र विकेट किपरची भूमिका ही सोपी नाही आहे. त्याकरता थोडंसं कॉन्सन्ट्रेशनची खूप गरज असते. स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन गमावल्यानंतर त्याने स्वतःहून सांगितलं की राजेश गरज तुम्ही या विकेट किपरची भूमिका करा. हे तुमच्यामध्ये असणं फार महत्त्वाची गोष्ट असते. याला म्हणतात एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट कसं खेळावं हे प्रथमेश पामाळेने मात्र दाखवून दिलं. हलक्याच्या हाताने चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलं. एकदा वर्जित केली जाते. गणेश चौधरी 100% देणारा फिल्डर पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या सिंगलच्या माध्यमातून जाऊन पोहोचली गेली. ते एकंदरीत 15 या धावसंख्येवर 16 धावा, 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. बॉल फेकून झालेत आतापर्यंत. कौस्तुभ यावेळेला दर्शवत आहेत 5 बॉलचा खेळ झालाय. एकंदरीत 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. 16 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा नारायण गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने सुरुवात करेल. यावेळी हलक्याच्या हाताने ग्लान्स केलंय स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये. डिफरनं डीसी पुन्हा एकदा आपण बघतोय धनेश फील्ड करेल. तत्पूर्वी एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 17 या अंकांवर. प्रमोद सर, एकेरी आणि दुहेरीने फरक पडणार नाहीये मातोश्री टायगर्स सरपडा या संघाला, कारण की स्कोर कार्ड आपण बघू शकतात इथे मात्र 19 चेंडू आहेत आणि 88 धाब्यांचं इक्वेशन हे समोर आहे. अर्थातच काय तर डिमांड आहे षटकार आणि चौकारांची, परंतु इथे सप्लाय मात्र सिंगल आणि डबलच्या माध्यमातून केला जातोय. पुन्हा एकदा बॉलर तयार. मित पाटील हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल त्या ठिकाणी मिळते. उज्ज्वल मात्र पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. यावेळेला 18 या धावसंख्येवर 6च्या सरासरीने अजून 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं 87 धावांचं लक्ष्य हे समोर आपल्याला पाहायला मिळतं. आगरी प्रीमियर लीगचा थरार, मनोरंजनाची भरीव कॅप्सूल म्हणून या स्पर्धेला आपण पाहत आहेत. आपुलकीची आणि आवडती प्रीमियर लीग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं या स्पर्धेला. विपुल गावड 12-13 परम पाटील यांचे मात्र खास बिग फॅन आहेत आणि समालोचक सुद्धा मात्र चांगल्या प्रकारचं करतात ग्रामीण भागामध्ये. तेच विपुल गावड या ठिकाणी आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. कौस्तुभ आम्हाला दर्शवत आहेत की 18 या धावसंख्येवर. 18च्या आकड्याने खूप काही मात्र आपण पाहिलं स्ट्रगल केलं. 1021 दिवस पलटल्यानंतर पुन्हा एकदा तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन आले आणि खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारला. किंग कोहलीच्या माध्यमातून अर्धशतक 30वं लागलं आणि 102 मिनिटे घालवली गेली होती खेळपट्टीवरती दक्षिण आफ्रिकेच्या संघाबरोबर. आणि अतिशय एकाच वर्षाच्या कॅलेंडरमध्ये 2000 धावा करणारा 7 वेळा तो फलंदाज ठरला. तो म्हणजे किंग कोहली. विराट कोहली कुमार संगकाराला पाठीमागे टाकलं आणि 6 वेळा कुमार संगकाराच्या नावावर होत्या. त्या 7वा मात्र आपण पाहिलं 7 वेळा 2000 धावा करणारा एका वर्षाच्या कॅलेंडरमध्ये खेळाडू ठरला विराट कोहली. तो आकडा 18चा पाहायला मिळतोय. इथून 12 धावा जर आल्या तर डेफिनेटली आपण पाहू शकता तदनंतर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल आणि स्वरांगी वॉरियर्स दुकटन संघाचे मात्र दरवाजे थोडेफार खुले होताना पाहायला मिळतील. त्या 3ऱ्या रँकिंगवर आपण पाहू शकाल. लीगच्या स्टेजच्या मॅचेसमध्ये हेच असतं आदेश. जेव्हा तुम्ही पहिल्या मॅचपासून चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवताय, दुसऱ्या मॅच 3ऱ्या मॅचपर्यंत येतात, 4थ्या मॅचपर्यंत येतात, तेव्हा पॉईंट टेबल तुमचे वाढत जातात. 8, 9, 10 म्हणजे 10च्या पॉईंट टेबलवर तुम्ही जाताना तेव्हा एक वेगळीच सॅटिस्फाईड आणि वेगळीच ऊर्जा मिळते. नक्कीच या अगोदर जे परिश्रम करतात त्या परिश्रमाचं फळ निश्चित स्वरूपी मिळतं मैदानाच्या आतमध्ये. अजूनही इक्वेशन आहे 18 चेंडू 87 धावा. अजूनही मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज शांत आहे. इथून अशांती पसरवण्याचा प्रयत्न करतील नो डाऊट, कारण की जास्त काही नाही राहिलंय.
रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील आहे, परंतु नॉट आउटचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला खूप चांगली फलंदाजी झाली, मातोश्री टायगर सरपडा खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स बघायला मिळाला या सामन्यामध्ये. आतापर्यंत APLच्या सत्रातील सर्वाधिक हाय स्कोर आपण बघू शकता 104 धावा, आणि आतापर्यंत आपण बघताय 17 चेंडू आहेत आणि 87 धावेंचं इक्वेशन हे समोर आहे. अवतीभोवती जिथे जागा मिळेल तिथे बसून मात्र खूप चांगल्या पद्धतीने स्टँडच्या दिशेने पब्लिक आपण बघताय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मी मात्र थोडासा कुठेतरी बघायचं झालं तर स्लो झालाय. बघायचं इथून सायकलच्या वेगाने नाही तर तुम्हाला फरारीच्या वेगेवर स्वार व्हावं लागेल, कारण की धावफलक आणि रिक्वायर रन रेट आता मात्र 28च्या घरामध्ये पोहोचलंय. आणि एकंदरीत आपण बघतोय 16 चेंडू आहेत आणि 86 धाव्यांचं लक्ष्य समोर आहे. 16 बॉल्स रिमेनिंग अँड 86 रिक्वायर्ड टू विन. गोलंदाजी मार्कवर सौरव पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन ऑन साईडला पुन्हा एकदा खेळलं जात आहे. मयूर तैनात आहे. 1 बाउन्सने गॅदर केला जाईल. वाईटिश लॉंगॉनच्या रिझन मध्ये एकच धाबेवर सॅटिस्फाय आणि एकेरी धावेनिशी धावफलक 20 या अंकांवर जाऊन पोहोचलाय. 3.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 15 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 15 चेंडूंमध्ये 85 धावेंचं लक्ष्य समोर आहे. सौरभ पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू निघून जातो. या धनेशाला आपण बघताय फील्ड करत असताना आणि एक धाव. थोडीशी बॉडी लँग्वेज इन पॉझिटिव्ह बघायला मिळतंय डगआउट मध्ये, कारण की सुरुवात खराब पद्धतीने आपण बघितली, कारण की जवळजवळ 3 फलंदाज डकवर बाद झाले आणि ती कुठेतरी थोडीशी खंत आहे, कारण की महत्वपूर्ण सामना होता. एक एंडने धावा लागल्या होत्या, काही हरकत नाही, परंतु इथे परफॉर्मन्स करणं गरजेची गोष्ट होती. त्यामध्ये आतापर्यंत आपण बघू शकता थोडीसा कमीपणा फलंदाजच्या माध्यमातून आणि धावफलकावर त्याचा असर आपण बघताय. आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचले 22 या अंकांवर 3.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 22 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या तर अजून सुद्धा जिंकण्याकरिता 13 चेंडू आहेत आणि 83 धावेंचं इक्वेशन हे समोर असणार आहे. शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार बघायला मिळतोय आणि चेंडू गेलाय. यावेळेस डीप लॉंग लेगच्या रिजन मध्ये 6 धावा आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 28 या अंकांवर. आग आग पंछी पंछी तू नाही देव सांग कनशी. आग आग पंछी पंछी तू नाही देव सांग कनशी. तुझे लग्नाला व्याधी पैसे हांड कनशी कनशी. थँक्यू. धन्यवाद सुभाषजी कदम. ह्या वेळेला आपण पाहतायत सगळे जरी षटकार आले आदेश 12 बॉलच्या 12 बॉलवर, तरी सुद्धा जिंकण्याचं मात्र या ठिकाणी नाव येणार नाही, कारण ज्या पद्धतीने ART टेंबोडे संघाने पहिल्या 2 सामन्यांमध्ये जी पकड निर्माण केली होती ना, पहिले 3 सामने ते वाखाणीजोगे पाहायला मिळाले होते. लीगच्या मॅचेसमध्ये हेच असतं, तुमचं सातत्य, तुमचा क्लास हा कंटिन्यूच राहिला पाहिजे. वेलकम अविनाशजी किनी, परेश पाटील आमचे वर्ग मित्र आणि भामटपाडा गावातील सुपुत्र अनमोल रत्न पाहायला मिळत आहेत. तर एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. 28 धावांवर संघ जाऊन पोहोचला गेला आणि इथून प्रत्येक गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कालच्या दिवसामध्ये ART टेंबोडे संघाने खूप चांगला परफॉर्मन्स केला होता, परंतु आजचा दिवस थोडाशी खंत असेल, कारण की आजच्या दिवसामध्ये थोडीशी खराब सुरुवात आणि आतापर्यंत बॅकफुटला आहेत, कारण की जवळजवळ 12 चेंडूंमध्ये 77 धावेंचं इक्वेशन आणि आता मात्र 11 चेंडू आणि 76 धावेंचं इक्वेशन. कुठेतरी थोडासा विचार विनिमय, कारण की सुरुवातीला आपण बघू शकतायत अजिंक्य याला मात्र जास्तीत जास्त धावा या स्पर्धेमध्ये आपण बघू शकतायत आणि त्यानंतर मीतने सुद्धा इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. मीतवर सुद्धा हल्ले चढवले गेले आणि आतापर्यंत थोडंसं बॅकफुटला असताना 11 चेंडू आणि 76 धावेंचं इक्वेशन हे समोर आहे. ऑन साईडला यावेळेस चेंडू निघून जात आहे फाईन लेगच्या रिजन मध्ये. दंदन करत 4 धावा. ह्या फटक्यांची गरज अगोदर होती, कारण की आतापर्यंत इक्वेशन 10 चेंडू आणि 72 धावा. चेंडू 72 धावेंचं इक्वेशन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रतीक. यावेळेस फटका सुंदर आहे लॉंगऑफच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. प्रथमेश याच्या मस्तकाला दस्तक देऊन अगदी VIP डाईसला सलामी देणारा चौकार. 1 बाउन्स 4 धावा. फर्स्ट इनिंग्स मध्ये आपण
बघितलं सर्व फलंदाजाच्या अंगामध्ये आलं आणि तिथून चौकार षटकार आपण बघितले आणि आतापर्यंत 37 या अंकांवर. यावेळी सुंदर फटका, चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मयूर जज करतायत सॉफ्ट डिसमिसल. मी त्याची संयमी खेळी यावेळेस आपण बघतोय समाप्त होत असताना 37 या अंकांवर. Jazz in the mix. Jazz in the mix. Jazz in the mix. धन्यवाद. तर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 37 वर जाऊन पोहोचली गेली. प्रतीकला मिळाली विकेट. इथे मात्र रुपेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन होताना वसीम शेख यांचं या ठिकाणी आगमन होतंय काटाळेवरून आणि साजिद शेख सुनावे वरून या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया शब्द सुमनांनी वेलकम. संघाची धावसंख्या 37-37. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मयूर पुन्हा एकदा जीवाची आकांक्षा करतोय आणि शेवटच्या मोमेंटला झेल सुटतोय. त्या ठिकाणी खूप चांगले प्रयत्न केले होते. या अगोदर 2 झेल या इनिंगमध्ये मात्र टिपलेले आहेत. ते मयूरने क्लास फलंदाजी केली आपण पाहू शकलात आणि आज चांगला परफॉर्मन्स देताना आदेश मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स, जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलंय मयूर याने आणि हे करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की प्रत्येक आपण बघू शकता प्रत्येक संघामध्ये 11 खेळाडू आहेत. प्रत्येक खेळाडूला संधी देणं आणि त्या संधीचं सोनं करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. 38 या धावसंख्येवर 4 गडी बाद अशी स्थिती आपण बघताय. सुंदर यावेळेचा टप्पा पडल्यानंतर योग्य त्या लाईन लेंथवर चेंडू पडतो आणि त्यानंतर चेंडू निघून जातोय. डॉट. 5 षटकांचा खेळ कंप्लीट. जिंकण्याकरिता लक्ष आहे 6 चेंडू आणि 67 धावेंचं. थोडीशी खंत असेल ART टेंबोडे या संघाला की हे काय घडलं गेलंय. ज्या स्थितीमध्ये होता सुरुवातीला 3 सामने जिंकला होता प्रमोद सर, परंतु इथे मात्र कहाणी में ट्विस्ट. 2 सामना जिंकला होता सुरुवातीला आणि इथे कहाणी में ट्विस्ट बघायला मिळालं आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय. अजूनही जिंकण्याकरिता 6 चेंडू 67 धावा. या आपण एक घेऊया सुमधुर गीत आणि लगेच येऊया 6 चेंडू आणि 67 धावेंकडे. हाकेला धावते संकटी पावते रावले गावाची देवी, रावले गावाची देवी, रावले गावाची माय माझी जगमाता आई, रावले गावाची. चला स्पीडअप करा जरा गेम, वेळ दौडू नका. सुंदर सॉन्ग श्री जागमाता रावळे. सुंदर टीम आपल्याला पाहायला मिळते आणि रावळे म्हटलं की AB11 ट्रॉफी. अजय दादा भोईर यांची यावेळेला ऑन साइडला खूप चांगला फटका सजवलाय. सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय 6 धावांकरता. सुपर टायमिंग, मॅग्निफिसंट शॉट. जे गायकवाड यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून जातोय 6 वर. अजूनही 5 चेंडू आहेत, 61 धावा. जाता जाता काहीतरी करण्याचा प्रयत्न वेदाच्या माध्यमातून. सुंदर फटका आणि चेंडू निघून गेला 6 धावा. ऑन साइडला पुन्हा एकदा वळवलं जाते चेंडूला. स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 45 या अंकांवर. ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं की सुरुवात कुठेतरी कणखर व्हायची होती, परंतु ती सुरुवात नाही झाली. कारण की सुरुवातीलाच 3 फलंदाज नक्कीच डकवर बाद झाले आणि त्यानंतर थोडासा कुठेतरी प्रेशराईज झाला ART टेंबोडे संघ. आणि आतापर्यंत या सामन्यामध्ये मातोश्री टायगर सरपडा हा संघ फ्रंटफुटवर आहे. झेल सुटतोय नारायण आपण बघू शकता. या झेलखाली एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचलाय 46 या अंकांवर. यानंतर होणारा सामना ओम साई बिलिव्हर्स आणि विहा 11 भामटपाडा. आपण सामना बघणार आहोत. थोडासा स्पीडअप करा गेम. खेळाडू मित्रांनो विनंती असेल, 3 चेंडू आहेत. पुन्हा एकदा आपण बघू शकता टॉपे जोडालय. झेल घेण्याची सुवर्ण संधी. 2 क्षेत्ररक्षक राजेश घरत याला आपण बघू शकतायत फील्ड करत असताना, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाय मानावं लागतंय. नो डाऊट फक्त आणि फक्त औपचारिकता राहिले या सामन्यामध्ये ART टेंबोडे या संघाकरिता. कारण की विजय आणि पराभव यामधील अंतर कमी करतील दोन्ही फलंदाज. आतापर्यंत 5.4 चेंडूंचा खेळ झाला आणि 47 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा विकेटने
आणि यावेळेस खूप चांगल्या पद्धतीची डिलिव्हरी त्यानंतर आतमध्ये वळतोय. अर्थातच आणखी एक धक्का तंबूच्या आशेला जात असताना चला वॉर्मअप करत मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे फलंदाज. कृपया विनंती असेल यापुढे ऐकूया गीत आणि शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे. थँक्यू. फलंदाज यावेळेला बाद होताना पाहायला मिळतोय 46. या धावसंख्येवर आपण पाहू शकाल 46 रन्स आणि 47 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 47 थोड्याच वेळात आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करणार आहोत. नुकतंच भूपेजी गावड या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं करूया वेलकम. बॅटची एज घेत प्रशांत चौधरी त्या ठिकाणी बाबू आपल्याला पाहायला मिळत आहेत एन्जॉय करत असताना. संघाची धावसंख्या यावेळेला आपण पाहतायत एन्जॉय केलं खऱ्या अर्थानं आपण पाहू शकला तर मातोश्री टायगर सरपाडा या टीमने कुणाल जे घरत